तो एक बार आप पूछ लीजिए। हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू दिस सेशन। आप सबने होमवर्क किया हुआ है? यस सर। तो एक एक करके मैम को बता दीजिएगा। यू आर फ्रॉम बोथ द स्कूल्स, हिंदी एंड मराठी? का एकाच शाळेचे आहात? हिंदी के भी है, मराठी के भी है? हाँ टीचर। मराठीचे आहेत ना? कोण कोण बोलतंय पहिले? टीचर मी बोलू? सार्थक सागवेकर, 8वी, राजारामदेव पोद्दार शाळा. मराठी ना? मराठी मीडियम ना? बोल बोल, कशावर बोलतो? छायाचित्र, फोटोग्राफी. बरं बोल. सीमा इज टेकिंग photographs. I like your photograph. सांग सांग. This is a photograph of my family. ओके. Photograph. Take a photograph of beautiful scenery. ओके. दोनच केली वाक्य? दोनच केली का आणि काय आहेत? किती आणि बोलणार आहे का दोन वाक्यात बोलणार आहे तू? सार्थक. हा टीचर. हे एवढंच बोलायचंय का दुसऱ्या शब्दावर पण बोलायचंय? एवढंच टीचर. एवढंच केलंय, पण पुढच्या वेळेला मग ह्याच्यापेक्षा जास्त करायचं किंवा दोन शब्दांवर दोन वाक्य करायची. का आता प्रयत्न करतोस का आपला आपण बोलायचा? हे फोटोग्राफ वर बोलला ना, तर पेंटिंग वर म्हणजे तुमच्या घरी कुठलं चित्र लावलं असेल किंवा वर्गात लावलं असेल कुठलं पेंटिंग, असं बोलता येईल का तुला? काय वाटतंय, बोलता येईल का नाही? तुला ऐकू नाही येते का? ऐकू नाही येते का तुला? Do you feel he is not able to hear me? No, ma'am, you're audible. Yeah, but he is not responding in any way. That's why I thought whether he has a problem hearing me. No, I tried to unmute him. He's on mute? Yeah, he's on mute. अच्छा, अभी तो उसने बात करी थी ना, 2 सेंटेंस बताए थे. बरं, दूसरा कोण बोलतंय का मग? टीचर मी बोलू? कोण? टीचर मी बोलू? कावेरी ढवण. ओके, बोल. I took one photograph in garden. Second, I have many photographs. Third, I took a photograph of my favorite player. I have one photograph of my family. I took a photograph with my friends. I went to go the market to print my photograph. My photographs were taken at school. Market, you wanted to go to print का paint? काय म्हणाल? Print. ओके, ठीक आहे, गुड. दुसऱ्या शब्दावर बोल. टीचर हो, पेंटिंग वर. ओके. My hobby is painting. There was exhibition of painting in mall. Everyone loved my painting. I drew a painting of Ganpati. I won this painting competition. I came first number in painting competition. Thank you. I came first number म्हणण्यापेक्षा you can say I got the first prize किंवा I was given the first number in the competition.
ठीक आहे. हो टीचर. हो. ओके गुड. नेक्स्ट कोणी बोलतंय? टीचर मी बोलू? वंदना, यू कॅन ऑल्सो टेल ना. कोण बोलतंय? पेंटिंग वर बोलतोय. हा, पेंटिंग वर टीचर. नाही कोण पण? आयुष कुळे. ओके. Painting is an art. Not every day can paint. Artists paint beautiful sceneries which are sold. झालं झालं. नाही टीचर, फोटोग्राफर पण आहे. बोलू? हा बोल बोल. थांब, हे जे ह्यातलं सेकंड सेंटेन्स होतं ते परत सांग. Not every day can paint. नॉट एव्हरी डे नाही, नॉट एव्हरीबडी. Not everybody. हा, नॉट एव्हरीबडी कॅन पेंट म्हणजे कारण तू आर्टिस्ट बद्दल बोलतोय ना, तू म्हणाला पेंटिंग इज अन आर्ट. आणि तिसरं सेंटेन्स? Artist paints beautiful sceneries which are sold. हा, मग इकडे तू म्हणशील आर्टिस्ट पेंट पिक्चर्स ऑफ ब्युटिफुल सीनरी विच आर सोल्ड. हा. ते पिक्चर्स किंवा काहीतरी पेंटिंग. पेंटिंग तू आधीच म्हणतोयस त्यामुळे यू पुट पिक्चर्स. ओके. आता फोटोग्राफ ना. हो टीचर. It's very nice to see our school mates photos in group photo after many years. झालं. नाही टीचर, स्टॅच्यूवर बोलतोय. हा, आणि हे काय म्हणाला पण हे वाक्य? हे नीट सांग, तुला काय म्हणायचंय सांग. शाळेतील सोबतीचे फोटो अनेक वर्षापासून ग्रुप फोटो मध्ये पाहून खूप छान वाटते. म्हणजे काही वर्षानंतर ते चांगलं वाटतं तुला म्हणायचंय का काय म्हणायचंय? हा, इन द आता वाक्य म्हण परत. It is very nice to see our schoolmates photos. स्कूल फ्रेंड्स म्हण. Okay. School friends photos in group photo after many years. ओके. Statue. Teacher statue. स्टॅच्यू. स्टॅच्यू म्हणायचं. Statue. In order to save the environment, the government wants people to buy less idols of material which easily dissolves in the lake and does not harm the fish. हा, मग आता हे एन्व्हायरनमेंट म्हणायचं. तू एन्व्हायरनमेंट ते म्हणाला ना जे पहिलं. इन ऑर्डर टू सेव्ह द काय म्हणाला? Environment. एन्व्हायरनमेंट गव्हर्नमेंट वॉन्ट्स. The government wants people to buy statues made of material which will dissolve in water and will not harm the fish.
fish or all what or plants in the water. टीचर मैं बोलू ओके. The environment म्हणायचं आणि Teacher, मी बोलू? dissolves म्हणायचं. Dissolves म्हणायचं बरं का. ओके टीचर. हा. टीचर मैं बोलू सोनम झालं? मी सोनम बोलू टीचर. 1 मिनिट त्याचं झालं का? मिस मैं सोनम बोल. My hobby is painting. My favorite painting is Ganpati. Ganpati painting is beautiful. परत सांग काय म्हणाली? My hobby is painting. Good My evening. favorite painting is Ganpati. Ganpati painting is beautiful. Good evening, ma'am. Teacher, I can. सोनम बोलते ना, कोण बोलतंय? My hobby is painting. My favorite painting is Ganpati. Ganpati painting is beautiful. My favorite painting is गणपती नाही म्हणायचं, असं म्हणायचं I like to paint the picture of गणपती. Okay. And my painting looks beautiful. ठीक आहे? केलं का तू करेक्ट? हॅलो. वंदना तू म्यूट वर आहे. हा. हा. आता नेक्स्ट कोण म्हणत आहे? Miss, मैं बोलू अंशिका. हा बोलो. सिमी जायसवाल has also raised their hand. कौन बोलते हैं? वंशिका. No, Miss Anshika. अंशिका. ओके अंशिका, फिर आपके बाद सिमी बोलेगी. अंशिका बोलिए. First, statue. The Statue of Unity is the statue of Sardar Vallabhbhai Patel. Second, the Statue of Liberty stands in New York. Third, the Statue of Unity stands in Gujarat. Photography. He is interested. The Statue of Liberty is located in New York. Stands in New York नाही म्हणायचं. Okay, Miss. आणि Statue of Unity. हा. Okay, Miss. बरोबर आहे. पुढचं वाक्य पण तसंच चेंज करायचं. स्टँड्सच्या वेळी ऑल्सो इज लोकेटेड इन गुजरात किंवा बरोडा, काय तू म्हणाली असतील ते. स्टँड्स नाही म्हणायचं. ओके. Okay, Miss. Photography. He is interested in photography. Second, everyone loves photography. Painting. First, painting. कोण इंटरेस्टेड आहे फोटोग्राफी मध्ये? Miss, he is interested in photography. कळलं तुला काय म्हणते कोण? नाही खरं मला म्हणायचं शब्द फोटोग्राफ आहे, ती फोटोग्राफीवर बोलती आहे. शब्द फोटोग्राफ दिलेला आहे. अंशिका, म्हणजे तुला फोटो बद्दल बोलायचंय. म्हणजे तू जर म्हणालीस की माझ्या फॅमिलीचा फोटो खूप छान आहे किंवा माझ्या फ्रेंड्स बरोबरचा मी माझ्या वाढदिवसाला काढलेला फोटो छान आहे, तर दॅट इज द राईट थिंग. कळलं? Okay, Miss. हा, मग तसं म्हणणार आहेस का काही? Painting. First, painting is my favorite hobby. Second, I like to make. आता पेंटिंग वर 3 वाक्य बोललीस ना तू, गणपतीचं पेंटिंग. नाही ही नाही, ती दुसरी बोलते. ओके, हा बोल. I like to make paintings from different things. Third, my mother and father loves my painting. सेकंड माय काय? मदर अँड माय फादर लव्ह माय पेंटिंग. लव्स नाही, लव्ह माय पेंटिंग. आणि सेकंड वाक्य परत सांगतेस का जरा? Painting is my favorite hobby.
हा, नंतर बस मिस. काय? मध्ये मध्ये एकदम ते म्यूट होऊन जातात. पुढचं हा हा, काहीतरी प्रॉब्लेम येत असेल वायफाय वगैरे. हो, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. सो झालं का अंशिका? Yes, miss. मग ते दुसरं वाक्य एकदा सांग ना परत, कारण दॅट इज समथिंग रॉंग इन दॅट सेंटेन्स. Painting is my favorite hobby. हा, ते ठीक आहे, ते चांगलं आहे. पुढचं? My mother and father love my painting. त्याच्यामध्ये तू काहीतरी बोलली होतीस, एक वाक्य, आय लाईक टू पेंटिंग किंवा काहीतरी असं, नाही बोलली? No, miss. बरं, ठीक आहे. आता तिसरा शब्द कुठला आहे? स्टॅच्यू आणि पेंटिंग. ह्याच्या स्टॅच्यू, फोटोग्राफ, स्टॅच्यू, पेंटिंग आणि फोटोग्राफ. ओके, म्हणजे ही 2 वर बोलली. ओके ओके, नेक्स्ट. पुढचं कोणाला बोलायचंय? फोटोग्राफ पण बोलली, फोटोग्राफी. सिमी म्हणाली ना, सिमी. सिमी, यू टॉक प्लीज. सिमी जयस्वाल. मैं बोलूं? सिमी has raised her hand. Okay, who else wants to speak? I can speak. Who is it? Please tell your name. Please tell your name. Who wants to speak? Palak Shukla. Okay. Which standard are you in, Palak? 8th standard. Okay. Hindi medium? Yes. Okay. Statue. The statue is made of bronze. The statue will remain in the museum for the foreseeable future. Third, the statue has a solid concrete base. Photograph. First, don't look away while I am taking your photograph. Second, the family grouped together for the photograph. Third, the group was well posed for the photograph. Third, painting. एक मिनट, हाँ, वो जो थर्ड है ना, द ग्रुप पोज्ड वेल फॉर द, वेल पोज्ड नहीं, पोज्ड वेल फॉर द फोटोग्राफ. ओके. Okay. Yeah. Painting. First, my hobbies include reading and painting. Second, the rain has spoiled my painting. Third, Spoil. yes, Spoiled. T. spoiled. नहीं, SPO, spoiled. Spoiled. Third, the painting is a museum piece. This painting. This painting is a museum piece. Okay, not very good, but ठीक है. Okay, good. Anybody effort. helped you? Anybody helped you write this? Or you wrote on your own? On miss. टीचर ने हेल्प किया आपको? मैंने पूछा ही नहीं टीचर से. Oh, great. अच्छा. Oh. Nice. They are making such difficult sentences. I know. That's why I thought that the teacher must have helped or the parents must have helped. हाँ. अच्छा है, but Okay, who Good wants will. to go next? मिस मैं बोलूं? फरीन शेख. कौन? हाँ, बोलिए. फरीन शेख. Okay. Statue. This statue is a memorial to a great statement. The statue of the dictator was toppled by the crowd. The statue was cast in bronze. This statue is made of bronze.
The statue was carved out of a single piece of stone. Photograph. I always photograph badly. He secretly showed me her photograph. नहीं That's which is, my- please repeat the second sentence of photograph. He secretly showed me her photograph. He secretly showed Showed. नहीं showed SHOULD की SHOWED. SHOWED. He secretly showed. Me Her her my photograph. Okay, Or next. me her photograph. That's my younger sister's photograph. I like your photograph. नहीं Can I take your photograph? Painting. Painting is silent poetry, and poetry is a picking picture. My hobbies include reading and painting. The copy he made of the painting can pass for an authentic one. Painting helps fill a spiritual need for beauty. I got a scratch in my neck from painting the ceiling. No, you said the copy that you made can pass for an authentic one. ये authentic का क्या मतलब हुआ? ये शब्द आपने यूज किया. अभी आपने एक सेंटेंस पढ़ा, the copy that you made can pass as an authentic one. ये authentic का क्या मतलब है? Do you Hello, know the Farid. Do you know the meaning of the word authentic? Fareen, मिस ये सेंटेंस मुझे मेरी बहन ने बताई. क्या क्या कह रहे हैं? ये सेंटेंस मुझे मेरी बहन ने बताई. किसने बताया? सिस्टर ने. पर सिस्टर ने बताया तो आपने उनको पूछा क्या कि ऑथेंटिक का मीनिंग क्या है? क्योंकि आपको सिस्टर हेल्प करेगी तो कोई बात नहीं, पर आपको मीनिंग समझ के उनसे हेल्प लेनी है. ऐसे ही लिखोगे तो बाद में पता कैसे चलेगा कि ऑथेंटिक कहाँ यूज करना है? Yes. तो या तो आपको डिक्शनरी लेके उसमें देखना चाहिए कि उसका मीनिंग क्या होता है, या फोन के गूगल की डिक्शनरी में देखो उसको, आपको मीनिंग तो समझ में आना चाहिए ना, सिर्फ कैसे बोल सकते हो? ओके, अभी नेक्स्ट कौन है? मिस में हाँ, नाम बताइए. नंदनी. नंदिनी. ओके. Which class are you? 9th standard. हिंदी Which- मीडियम? No, Hindi Which- medium. हाँ. Okay. My favorite hobby is drawing and coloring. I love drawing because drawing do not cost much and is always fun. No, Third point. please wait. आपने ड्राइंग का सेंटेंस शब्द पेंटिंग है, आपने ड्राइंग का सेंटेंस बनाया है. ये सेंटेंस फिर से पढ़िए. Okay. My favorite hobby is drawing and coloring. कलरिंग. No. Coloring. कलरिंग. नहीं. Coloring. पेंटिंग ऐवजी कलरिंग म्हटलं तर ठीक आहे. पेंटिंग इज कलरिंग ना. पुढे काय म्हणते ते ऐकूया ना. खरे ह्या शब्दात पेंटिंग हा शब्दच आला नाही ह्या वाक्यात. ती सेंटेन्स बनवते, खरं ह्या वाक्यात पेंटिंग हे शब्द नाही आलं. ड्रॉइंग अँड कलरिंगच म्हणते ती. कलरिंग म्हटलंय तिने. सो हाँ. लेट अस सी व्हॉट शी इज सेइंग फर्दर. मग सांगू तिला की कलरिंगच्या ऐवजी हे म्हण. ओके, नेक्स्ट सेंटेंस. I love drawing because drawing do not cost much and is always fun. आता ह्या वाक्यात पण तिने पेंटिंग नाही वापरलं, ह्या वाक्यात पण तिने ड्राइंग म्हटलंय. देखो आपको पेंटिंग बोला है तो भले उसका मीनिंग ड्राइंग है, आपको वो वर्ड यूज करना है पेंटिंग.
So you can say my hobby is drawing and I like to paint it. Instead of coloring, you use the word painting. Okay, miss. Okay. Starting से बोलूं miss. Bolo. My favorite hobby is painting and coloring. Second, I love painting because painting do not cost much and is always fun. Third, वो I क्या? cannot बोलो. I cannot amazing a colorful life without painting. Fourth, I cannot sorry. I can expression by thought toward painting. I can try anything which is in my mind. मिस हो गया. हाँ, नेक्स्ट शब्द कौन सा लिया आपने? पेंटिंग मिस एक ही बोलना था ना. नहीं, 3 बोलने थे ना. पेंटिंग, स्टैचू का लिखा और फोटोग्राफ. Have you prepared only one? मिस अभी मैं पेंटिंग का ही ली थी. ओके, ठीक है. बट वो बीच का फिर से एक बार जरा बताना, 1-2 सेंटेंस में कुछ. वो चास्ट की ऐसे कुछ तुम बोलते हो, वो क्या कहना चाहते हो? मतलब हम लोग ड्राइंग बनाते हैं तो कार्डबोर्ड पे पेंटिंग्स करते हैं, उसी को डिजाइनिंग. नहीं, वो सेंटेंस बोलो फिर से जिसमें चार्ट बोलना है कि क्या बोलना है? एक मिनट. हाँ. सेकेंड सेंटेंस जो बोलते थे. हाँ. I love drawing. I love painting because painting do not cost much and is always fun. हाँ, ओके, लिसन. ये क्या? पेंटिंग. यू लाइक टू पेंट क्योंकि क्या आपको क्या उससे होता है? कॉस्ट मतलब क्या है? Painting does not cost much, I think she wants to say. Painting does not cost much. क्या लिखा है आपने? cost की स्पेलिंग पढ़िए, स्पेलिंग पढ़िए. आपने क्या लिखा है? COST. मिस सॉरी, हाँ मैं A समझी. Painting does not cost much. और आगे क्या लिखा है? Cost much and is always fun. ओके, ठीक है. थैंक यू. मिस मैं बोलूं? हाँ, नाम बताइए. नंदिनी राउत, स्कूल? सेठ आनंदीलाल पोदार विद्यालय. नहीं, मराठी, हिंदी? हिंदी. ओके. First, statue. This statue is a memorial to a great statesman. The statue was cast in bronze. No, wrong. The statue was cast in bronze. Bronze, BRONZE, bronze. The statue was cast in bronze. हाँ. This statue is made of bronze. सेम ही सेंटेंस हो गया. दोनों सेंटेंसेस सेम हो गए. कास्ट इन ब्रॉन्ज मतलब ब्रॉन्ज का बना हुआ है. फिर अगला वाक्य आपने बोला दिस स्टैचू इज मेड ऑफ ब्रॉन्ज, तो दोनों वाक्य सेम हो गए. The statue was carved out of marble. ओके, आगे. Second, photograph. Will you go to photograph with me? No, this is not correct. Will you get yourself photographed with me? Will you get yourself photographed with me? Get yours. Okay, आगे. Second, who is the best photographer here? बेटा लेकिन ये सेंटेंस में फोटोग्राफ कहाँ है? आपको फोटोग्राफ का सेंटेंस बनाना है. आपने फोटोग्राफर का सेंटेंस बता दे. ओके, नेक्स्ट. You want to photograph?
क्या यू वांट टू फोटोग्राफ, क्या ये वाक्य इनकम्प्लीट है, यू वांट टू फोटोग्राफ व्हाट? You want to photograph. मिस दूसरा बोलो, इसका मुझे पूरा नहीं आता. ठीक है, तो पेंटिंग के ऊपर बोलना है क्या? Yes, ओके. I like to do painting. When did you learn to paint? Really, you do great painting. हो गया? Yes, miss. I like to. I like to do painting. तो do नहीं बोलते. नहीं, I I know. like painting. That is fine. They don't say, ये नहीं बोलना कि मैं I like to do painting. Okay, miss. Okay. और क्या था? When did you learn to paint? ओके. और उसके आगे? Really, you do great painting. Okay, you can say your paintings are beautiful. Okay, Okay, miss. Okay. that will sound better. Okay. ठीक है, thank you. Okay, Thank you. next who will speak? मिस मैं बोलूं? Teacher, I can speak. नाम बताइए, स्कूल का नाम बताइए. सेठ आनंदीलाल पौधा विद्यालय. नहीं, your name. नाम राजकुमार प्रजापति. Okay, बोलिए. The bronze clay has been essayed on this statue. This statue is at an altitude of 58 meters above sea level. Painting is my favorite hobby. अभी सुनो, ये पहला जो बोला आपने, उसमें the statue is sprayed बोलना है क्या? क्या बोला था? Bronze. नहीं, पर Bronze, sprayed बोला bronze. क्या? Sprayed Bronze. 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 हाँ, पर उसके पहले क्या बोला था? Statue is The bronze clay has been essayed of this statue. नहीं, please say again. क्या? ये इतना कठिन वाक्य है, इस वाक्य का मतलब पहले हमें बताइए. आपको इस क्या वाक्य बोलना? हाँ, हिंदी में बताओ क्या बोलना चाहते हैं? इस मूर्ति पर कांसे की परत चढ़ाई गई है. Wow. The statue has been sprayed with bronze. That's what I think that will mean, isn't it? Coated किंवा sprayed with bronze. Yeah, coated. The statue has been बाप रे, हे इतके statue कठीण was कठीण ते sprayed with कुठून bronze. बनवतायत मला. sprayed बोलना चाहिए आपने, मतलब उसके ऊपर ब्रॉन्ज का कलर डाला है. Yes. और आगे वाला the statue is at an altitude. वो क्या बोला था आपने? This statue is at an altitude of 58 meters above Above sea sea level. level. That's but Okay. altitude आपने कुछ अलग से बोला था, तो समझ के उसको altitude ऐसे बोलना. ओके? But what is altitude? Yes, आपने altitude का क्या मतलब है? आपने तल. ये वाक्य लिखा. हाँ, तल. तल. तल नहीं है. समुद्र के. नहीं, वो above sea level का वो मतलब है. altitude का मतलब ऊंचाई है. ये 58 की ऊंचाई पर है. समुद्र तल की के पास 58 क्या फीट मीटर जो भी आप बोल रहे हो उतनी ऊंचाई पर है. Painting Okay. is my favorite hobby. okay. आगे. I like to make painting of different things.
Photograph is my favorite hobby. फोटोग्राफी बेटा. But World Photography Day is celebrated on August celebrated. Celebrated, हाँ. on August 19 of Every year. Yeah, हाँ. every year. कोणतरी त्यांना लिहून देत आहे, ते स्वतःच लिहितायत का हे मला जरा नाही तर त्या एकीने सिस्टरनी Thank मदत you, केली, miss. सांगितलं ना. ते जे ऑथेंटिक वर्ड वाली होती तिने बहिणीने हेल्प केलं म्हटलं. That's right. आगे कौन बोलेगा? Teacher, I can speak. Me. Who is it? Karthik, or who said who wants to talk? Karthik? Huh? Harsh? Yes. Yes. Okay. Yes, Mahesh. 9th A. Tell us the name of your school. Raja Ramdev Poddar. Marathi medium, na? Yes. Okay. Statue. A statue is made of clay or snow or other metals. It reminds us about gods or great person so that their memory is present. At present, many statues of Lord Ganesh are beginning sold as Ganesh Chaturthi is fast approaching. Photograph. A photograph remains as of a person as he looked many years ago. In olden days, cameras could click only black and white photos. 10 cam color photograph photos. Today we can take instant selfie or group photos. Painting. People paint their houses for festival like Diwali, etc. These days, different color paints are available to choose from. Painting is an art. Thank you, Miss. Okay. पहले 2 sentences painting के जरा. Painting. And he talked about office painting first. हाँ. दिवाळी किंवा काय फेस्टिवल्सला पेंटिंग करतात असं बोलला तो पहिले, पण ठीक आहे, नंतर पेंटिंग इज अन आर्ट म्हणाला. Tell us the second sentence of painting again. Second sentence. These days, different color paints are available to choose from. इस वाक्य में पेंट्स वापरतोय, पेंटिंग हा शब्द नाहीये. ठीक आहे, चला खरं. Okay, next who will? I think teacher. Shrutika, please. Shrutika. टीचर बोलू? टीचर? Yeah, you say. स्टैच्यू बद्दल बोलते हैं. Okay. The Statue of Unity is the beautiful statue I have ever seen. Second, the statue is Sardar Vallabhbhai Patel. Third, the height of Statue of Unity of 182 meters. Fourth, the Statue of Unity is situated in Gujarat.
Fifth, No, place near Statue of Unity to visit is riverfront calling. Shrutika, say the last three sentences again of the statue. Sentences you made on statue. Teacher, मध्ये डिस्टर्बन्स येतोय श्रुतिका. सांगते का तू? श्रुतिका, I think maybe she has some problem. नेटचा काहीतरी प्रॉब्लेम येत असेल. Next, who would like to speak? Who would like Can to I speak? speak? Can I speak? Yeah, Karishma. Karishma. Painting. My friend made a painting of village. Very pretty. Painting is the art of drawing the images. To make a painting, color, pencils, eraser, etc. are needed. Paintings are done at every house before any program. My favorite hobby is painting. Painting helps fill a picture need for beauty. This painting is typical of his early work. Thank you. टिपिकल. Typical. हाँ. Yeah. दूसऱ्या शब्दाचं, you want to speak on statue or you want to speak on the third? फोटोग्राफ किंवा स्टॅच्यूचं बोलायचंय का करिश्मा? No, teacher. Okay. Who else is Next, going to- कुणाला? Teacher, मैं बोलूं? Tell us your name and name of your school. My Medium favorite painting. My favorite hobby is painting. Painting is marking a picture with a pen, pencil, or paper. The hobbies of painting, marking is hopeless. I enjoy painting very much. Everyone should do the painting. Could you hear it? World Photography Day is celebration on August 19 of every. Oh, please say that sentence again. Photography Day is celebrated. Say, please read out the sentence again. Okay, next words, Sang. Next words, sentences, Sang, Hindvi. Professional, amateurs, and hobbyist photographies all come together. World Photography Day to celebration their love for photography. 3. Photography has immorted human life in a way that it can never go back to what it has before. नाही, please read this sentence. हे हाँ. परत वाच. हळूहळू वाच. Photography has immorted human life in a way that it can never go back to
Harvard int as before. As before. अच्छा. नाही, फोटोग्राफी हॅज इमोटेड ह्युमन लाईफ. काय ते शब्द काय आहे? फोटोग्राफी हॅज Human life. नाही, त्याच्या आधीचा नाही, शब्द त्याच्या काय? आधी हा. फोटोग्राफी वाच बेटा. फोटोग्राफी हॅज. Photography has emoted human life. लाईफ LIFE लाईफ. इमोटेड हे शब्दाचं स्पेलिंग वाच. IMPACTED. इम्पॅक्टेड. हा. ओके. हे वाक्य तू केलंस का कोणी हेल्प केलं तुला? इम्पॅक्टेड म्हणजे काय हे कळलं का तुला? हिंदवी. टीचर मीच केलंय. हो, पण मग इम्पॅक्टेडचा अर्थ सांग बरं. इम्पॅक्टेड म्हणजे काय? तो शब्द कसा कळला तुला? काय म्हणताना इम्पॅक्ट हा शब्द वापरता येतो? सांग आम्हाला. त्याचा अर्थ परिणाम माहित होता का तुला? नाही. मग तू कसा वापरला तो शब्द? वाक्य कसं बरोबर केलं? बेटा शब्द वापरताना ना काय करायचं, पहिले समजून घ्यायचं आपण काय आहे ते समजून घ्यायचं. हा, मदत केली तर काहीही हरकत नाहीये. फक्त तुम्ही त्या जे कोण तुम्हाला मदत करतं त्याच्याकडनं अर्थ तर समजून घ्या. नुसतं वाचून काय उपयोग? उद्या तुला कसं करता येणार वाक्य? त्या शब्दाचा अर्थ तुझ्या बहिणीनी किंवा भावानी किंवा बाबा आईंनी मदत केली असेल तर त्यांना अर्थ तर विचारून घ्या तुम्ही की याचा अर्थ काय. नेक्स्ट टाइम करशील ना हिंदवी? हो. बेटा इतरांकडूनच शिकायचंय. इतरांची मदत घ्यायला बिलकुल हरकत नाही. हा, आम्ही लक्षात घे नेहमी. हा, अर्थ सांगायलाच आहे की नाही इथे. तर ते वाक्य जर तुला कोणी मदत केली असेल तर त्यात काहीच हरकत नाही. ते सांगायला काहीच हरकत नाही. त्यांनी कोणीच रागवणार नाहीये तुम्हाला. फक्त अर्थ समजून घेणं जरुरी आहे ते वाक्य करताना. ओके हिंदवी? चला. हा, आता कोण पुढे म्हणणार आहे काय? मॅम मैं बोलू? गरिमा. यस मिस. या. Statue. First, his gaze went to the statue of him. Second, he looked amused. परत वाच. फिर से पढ़िए ये सेंटेंस. Okay, miss. First, his gaze went to the statue of him. मतलब ऐसा, इसका क्या मतलब, आप क्या कहना चाहते हैं? इस वाक्य से आप क्या कहना चाहते हैं? मैम का मुझे मीनिंग नहीं पता है. नहीं, क्योंकि ये वाक्य ठीक नहीं है. अच्छा, अगला पढ़िए. He looked amused if a statue could look amused. हाँ, इसको He भी looked पढ़िए. amused. He looked amused if a statue could look amused. इस वाक्य का क्या आप कहना चाहते हैं? He looked amused if a statue looked amused. क्या पढ़ा आपने? Yes, miss. यही. He looked amused if a statue looked amused. स्टैचू तो मूर्ति है. आप हिंदी में ये 2-3 जो भी सेंटेंसेस है
आप हिंदी में बोलिए, फिर कोई तो आपको इंग्लिश में कैसे बोलना है वो सिखाएगा। मैम ये जो लिखी उसका हिंदी नहीं पता है। हाँ बताइए। हिंदी नहीं पता है? पता है कि नहीं हिंदी में कि क्या बोलना है? नहीं, इसका ये जो 5 वाक्य मैंने लिखा है इसका नहीं पता। तो फिर लिखा कैसे? मिस मैंने गूगल से लिखा। अच्छा, पर गूगल से लिखते टाइम समझना तो चाहिए ना कि क्या लिख रहे हो। जब लिखोगे तो घर से किसी को पूछ सकते हो कि इसका क्या मतलब होता है, नहीं तो हम लोग भी नहीं समझ सकते कि ये इसका क्या मीनिंग है कि he looked amused when the statue looked amused। गलत है मिस। आप बोलो, आप कोई भी मूर्त देखोगे तो मूर्त का एक्सप्रेशन बदलता है क्या? मूर्त का एक्सप्रेशन तो बदलता नहीं है ना, मूर्त वैसे ही रहती है। तो वो हंस रहा है करके आप क्यों हंसोगे? ये जब आप गूगल से कॉपी करते हो तो उसके मीनिंग भी आप देखो ना गूगल में कि क्या ये शब्द क्या क्या मीनिंग है हिंदी में, या ऐसे कुछ तो और भी देखो ना, तभी आप अपने आप से बोल पाओगे ना। नहीं तो अगर हिंदी में आपको मालूम नहीं है तो बोलोगे कैसे और दूसरे शब्द के वाक्य? सॉरी मिस, नेक्स्ट टाइम से ऐसा नहीं, हिंदी में भी मीनिंग मैं कंफर्म कर लूंगी। हाँ, आपको समझना चाहिए ना कि आप क्या बोल रहे हो, समझ के बोलना जरूरी है। यस मिस। हाँ, और लिखा है और कोई शब्द पे? हाँ, फोटोग्राफ पे और उस पे पेंटिंग पे। अच्छा, तो बोलो क्या लिखा है। Photograph first. Dean tried to picture one from his photograph, but nothing come to mind. Second, Lisa started for her room to get a book to read and paused in the hallway to look at the photograph again. ये आप धीरे धीरे पढ़िए, जरा धीरे धीरे पढ़िए। Yes, miss. Lisa started for her room to get a book to read and paused in the hallway to look at the photograph again. paused in the, अच्छा, paused in the hallway, अच्छा। या कुठले तरी स्टोरी मधनं घेतले हे। स्टोरी मधनं वगैरेच लिहिली, ऐसे ही लग रहा है। सानिया, इफ यू कैन अंडरस्टैंड समथिंग यू आल्सो कैन से। Yes, ma'am. I think it's hallway. Like somebody paused in the hallway and saw a painting and looked at it. We understood that. I'm definitely telling you if you can. No, I'm just still unwell today. Miss, next बोलू? हा, हिचं होऊ दे आधी, ती सांगते अजून पुढचं। फोटोग्राफ झालं, स्टॅच्यू झालं, आता काय? पेंटिंग। Okay, tell us about. First, I didn't want you to see the painting until it was done. Second, one day, Kimbu was painting the picture of a man's face. नहीं, अगेन ये सेंटेंस फिर से पढ़िए। One day, Kimabu was painting the picture of a man's face. Who was painting the picture? Who was, हाँ, कोण? काय नाव बेटा, काय म्हणाली तू? फिर से बोलो मिस। हाँ, One day, Kimabu was painting the picture of हे काय, कोण? Who is Kimabu? Was painting the picture of a man's face. बेटा किमाब्यू काय है? हाँ, वो क्या है वो हम लोग नहीं समझ पा रहे। किसी का नाम है कि क्या है वो? 1 second. It's 7:50. How long do we go on? Yeah, almost 7.
Maybe another one or Sania? two. Somebody has already said. Sania, have they told you anything? No, they said that just handle the meeting. They didn't say anything about the time. Maybe another 5 minutes, and then we'll tell them if anybody has Yeah. already said. Can you say what is that Kima view or whatever that you are saying? उसका मीनिंग समझ में नहीं आ रहा है. Spelling बोलो क्या है? CIMABUE. IME. CIU. It must be the name of some character. She has taken it from some story or something. पर हे नाम नहीं वाटे. CIU क्या? फिर से बताइए spelling. CIMABUE. Kima view. Yes. I don't think. It's the name of an Italian painter. I Wow. googled, so it's coming. It's Oh. the Italian painter. Oh my Wow. God. See, as far as possible, take simple sentences from Google. Don't take all these sentences wherever you are taking from. Okay. हाँ. क्या मिस? ये अगर गूगल से लिया हुआ होगा तो सिंपल वाले सेंटेंसेस लेना जो आपको पता चल सके और हम लोगों को भी पता चल सके. ओके. ये हम लोगों को भी गूगल पर करना पड़ेगा कि ये CIMBUE क्या है, किसी का नाम है. ओके. हाँ ठीक है. थैंक यू. हो गया ना? और 2 सेंटेंस और है. ओके. Third, the beginnings of a school of wall painting also go back to the middle period and metal technique, and such arts and game show great advance. Fourth, Jackson collected his painting at class. काय म्हणाली ती? काय जाऊ दे ते काहीतरी गुगल मधनं कोण. शी मस्ट हॅव टॉक्ड अबाउट सम अदर आर्टिस्ट ओनली फ्रॉम गुगल. आई थिंक पूरब हैज टू टेल दैट टीचर की गूगल कैसे कुछ नहीं डालना है. इट हैज टू बी सिंपल डे टू डे सेंटेंसेस. हो, हे काय खूपच कॉम्प्लिकेटेड. म्हणजे आपल्यालाच कठीण गेलाय आजचा क्लास. त्यांच्यापेक्षा आपल्यालाच. One more person, just one more person. Next, last call yeah. back to that. Last, who wants to talk? Who wants to say last? Jackson collected his painting and glass. हर्ष. माझ्या घरी गणपतीचे चित्र आहे. मी बसचे चित्र काढतो. बसची. आय एम पेंटिंग अ बस. मला चित्र काढायला हवं. माय हॉबी इज पेंटिंग. शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. शिवाजी महाराज इज स्टॅच्यू. Shivaji Maharaj is not statue. इथे वाक्य पर. This statue is of शिवाजी महाराज. हाँ हर्ष. लाकडाचे पुतळे बनतात. Statues can be made of wood also. हाँ. Okay. लाकडाचे पुतळे बनवतात. Good. बेटा, you had to make sentences in English. तुम्ही मराठीत वाचतात ते. त्यांनी ते भराभरा वाचले सगळे. ते खाली त्याने आधी मराठीतून वाचलं आणि मग खाली इंग्लिशचं वाचलं. तर ते इतकं भरभर वाचलं की आपल्याला कळायलाच त्रास पडला. नाही, you are right. नेक्स्ट टाइम शांतपणे वाच. नीट तयारी कर. हा हर्ष. ओके. So should we say this? I think yeah. So children, now we are just saying bye to all of you. आणि पुढच्या वेळेला both Hindi medium, Marathi medium will be on different days again from next. So more students will get chance. ज्यादा लोगों को chance मिलेगा.
ते बघून घ्या कोणत्या दिवशी तुमचा आणि त्याप्रमाणे जॉईन करा. Your teacher will tell you. Okay, Tania, I think with Turab's help, yeah, you will have to tell the teachers. I think गणपतीची सुट्टी आहे का विचारायला पाहिजे. हा, गौरी 14 तारखेपर्यंत गणपतीची सुट्टी आहे शाळांना. असू शकता. 10th to 14th स्कूल म्हणजे कॉलेजेस स्कूल्स आर क्लोज्ड. सो 5 days ऑल स्कूल. गणपती आजकाल 5 days सुट्टी असते. म्हणजे पुढच्या मंगळवारी सुट्टी असेल ना 14 तारखेला. बहुतेक सुट्टी असेल. He will confirm. Turab can confirm with the teachers. Okay. Okay, Sania, bye. Bye. Okay, bye. bye. Thanks, Sania. Thanks a lot. Thank you, Yeah. No problem, ma'am. Bye. Bye. Bye, miss. Bye, beta. Bye. Bye, Harsh. Bye. Bye. Harsh, bye. Bye, miss. Bye.